अपघाती निधनाच्या दिवशी 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रकरण ताजं असतानाच एनडीटीव्ही मराठीच्या हाती अल्पसंख्याक विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप लागली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये अल्पसंख्याक विभागात शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं काम कसं चालतं आणि त्या बदल्यात आपण कसे आणि किती पैसे घेतो याची संपूर्ण माहिती या महिला अधिकाऱ्याने दिली आहे। त्यामुळे फक्त या 75 फाईल्स पुरताच हा विषय मर्यादित नाहीये, तर अख्खं रॅकेट चालवलं जातंय असा संशय आहे। शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या या प्रकरणावर पाहूया एनडीटीव्ही मराठीचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठीचं रेट कार्ड, 2 महिला अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप समोर, एका शाळेची फाईल मंजूर करायला 1.5 ते 2 लाख। शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी मंत्रालयात रॅकेट। अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच अल्पसंख्याक विभागानं 75 शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला आणि एकच खळबळ उडाली। ज्या फाईल्स अजित पवारांनी स्वतः लक्ष घालून रोखून धरल्या होत्या त्या फाईल्स फक्त 5 तासात मंजूरही झाल्या। त्यानंतर चौकशीची चक्र वेगानं फिरू लागली। या संदर्भात 2 महिला अधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। त्यामध्ये शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठीचं रेट कार्डच या संभाषणातनं समोर आलंय। कंपनीत बसला होता तर परवा दिवशी त्या आधी पूर्वी तोच आलाय वरून एक गोंदियावाला गेला होता ना, तो 1.5 लाखात करून आलाय। तो जास्त दुखला म्हणतोय पण तो 3 लाख काही तयारच होईना। आता ते लोक म्हणतात 1 लाख रुपये काय आणून देता मंत्र्याचे, 2-2 लाख रुपये तर कमी केले पाहिजे तुम्ही एका संस्थेचे। काय एकदम हे खरं नाही त्यांचं। आता कसं होतंय हे बाकीचं पण सगळंच ह्या छोट्या छोट्या संस्थांमुळे आमचं मला तर पण नाही भेटत। या मागच्याच आठवड्यात त्या लोकांकडे गेलेलं तर मला तिकडे गेलं ना, तिकडं खाली आम्हाला आलं, मधल्यानेच खाऊन घेतलं। त्यामुळे ते क्लिअर हिशोब द्यायला लागतोय आता त्यांना। त्यात ते बोलले की 1 काय देताय तुम्ही, 2 तरी दिले पाहिजेत वरती, छोटी असली तरी। तर मी आठवड्याला 10 काढेन 2 वाले म्हणले तर त्यांनी परमिशन दिली। सगळीच यादी त्यांना, पण जे छोटे लोक ना ती पण परमिशन आपल्याला करू दिली। काय होतंय ते म्हणतात कुठलं केलेलं बघ, अहो मी तुम्हाला ह्याचे चांगले पैसे मिळवून दिले असते 10-15 मात्र माझ्या विश्वास असल्यासारखं होतं की त्यांनी खाली घेतले काय आणि मग आपल्याला कमी आणून देत आहेत म्हणून ते म्हणतात ते पुढेच घेतले त्यांनी, पण त्यांनी कोणालाच दिले नाही। त्याच्यात त्याच्या बरोबर हा भंडारावाला होता, तो म्हणतोय त्याला 1.5 मध्ये केले वरवरती। त्याला समजून सांगू काल आम्ही 2 दिवस थकलो की खाली काहीच केलं नाही त्यांनी, 1.5 परस्पर 2 तरी तुला हे करू। काल तो परत गेला निघून न बोलता, 2 पण करायला होता तयार। माझं नाव येत नाही, शेवटी माझंच येत आहे नाव किती काय केलं तर, म्हणून मग मी पण म्हणते की सगळं करायचं आणि माझंच तोटा। शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी एक अख्खं रॅकेट सुरू होतं असा आरोप आहे। त्याची मूडस ऑपरेंडीही समोर आली आहे। राज्यघटनेच्या अनुच्छेद 30 अनुसार अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करून चालवण्याचा मूलभूत अधिकार आहे। अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट लागू नाही। त्यामुळे अशा संस्थांना पदभरतीमध्ये आरक्षण लागू होत नाही। तसंच आर्थिक दुर्बल घटकातल्या 25% विद्यार्थ्यांना प्रवेश देणंही अल्पसंख्याक संस्थांना बंधनकारक नाही। त्यामुळे राज्यामध्ये बोगस अल्पसंख्याक संस्थांचं प्रमाण वाढतंय। अनेक अधिकाऱ्यांनी अनेक संस्थांना बोगस प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे। एका संस्थेनं मुस्लिम धार्मिक दर्जा मिळवण्यासाठी अर्ज केला, मात्र तो प्रस्ताव अटी शर्थींमध्ये बसला नाही। त्यावेळी गोंडी भाषिक दर्जासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करून त्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। अर्ज प्राप्त झालेल्या संस्थांकडून 5 ते 10 लाखांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे। आता या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याप्रकरणी अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची अल्पसंख्याक खात्यातनं बदली करण्यात आली। मिलिंद शेणॉय यांची बदली करण्यात आली असली तरी त्यांना दुसरं पद देण्यात आलेलं नाही। या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी शाळांच्या अल्पसंख्याक दर्जाला स्थगिती दिली आहे। त्या विभागाचे सचिव आणि उपसचिव, कक्ष अधिकारी यांची खात्यांतर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे। अधिवेशन कालावधीत काही अधिकाऱ्यांचं निलंबन होण्याचीही शक्यता आहे। या विभागाचे सचिव रुचेश जयवंशी आणि उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या आदेशानंच प्रमाणपत्र वाटप झालं का याची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे। रुचेश जयवंशी याआधी काही वादग्रस्त प्रकरणात चर्चेत राहिल्याचं समजतंय। या प्रकरणी लवकरच गुन्हाही दाखल केला जाणार आहे। देखिए 5-7 स्कूलों पे तो वैसे भी गुने दाखिल है, क्योंकि ये जो मामला क्या है संगठित अपराध की श्रेणी में आता है
और संगठित अपराध की श्रेणी में आने से हम बोलेंगे पुलिस को कि भाई अगर इससे पहले भी इन पे 2 गुना दाखिल है तो इन पे मौका की कार्रवाई कड़ी कार्रवाई की जाए, क्योंकि इससे सुधार आएगा। क्योंकि जब तक ये 2-3 साल जेल में नहीं रहते तब तक इनमें सुधार आना मुझे लगता है कि मुश्किल है। सध्या राज्यात 8,500 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय। यापैकी 5% शाळा वगळता उर्वरित 95% शाळा अयोग्य पद्धतीने काम करत असल्याचा आरोप आहे। 70 से 75 स्कूलों को मान्यता दी जाती है, माइनॉरिटी का स्टेटस दिया जाता है, अल्पसंख्यक दर्जा का सर्टिफिकेट उनको इश्यू किया जाता है। और मेरे पास जो शिकायतें आई हैं कि 5 से 10 लाख रुपया लेकर एक स्कूलों को अल्पसंख्यक का दर्जा बड़े बड़े घरानों के स्कूलों को देने का काम महाराष्ट्र के अल्पसंख्यक विकास विभाग ने किया है। इसकी पूरी जांच जड़ से होनी चाहिए और इसकी सीआईडी और एसआईटी के मार्फत जांच होनी चाहिए और जितने भी अधिकारी हैं उनके ऊपर तुरंत कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी खालपासून वरपर्यंत सगळेच पैसे खातात, मधल्यांनाही पैसे द्यावे लागतात। हे 2 महिला अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिपमधून समोर आले। शाळांना अशी प्रमाणपत्र देण्यासाठी अख्खं रॅकेटच मंत्रालयात चालवलं जात असल्याचा संशय आहे। ज्यांनी ही प्रमाणपत्र दिली त्यांच्यावर तातडीनं कारवाई व्हायलाच हवी, पण हे अख्खं रॅकेटच मोडीत काढण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।